घोडबंदर मार्गावरून गायमुखजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। या मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे एका कार चालकाची गाडी अडकली। खड्डे एवढे खोल आहेत की गाड्यांचं नुकसान होण्याचीही शक्यता आहे आणि या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते। गायमुख परिसरात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे आणखीन मोठे झालेत। वाहन चालकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। गाडी अडकलेल्या चालकाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका देखील वाढलाय, त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। सब मिलके आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही वर्षांपासून टोलनाक्यांवर टोल नाही तर जेवढं अंतर कापाल तेवढ्याचाच टोल आपोआप कापणार असल्याचं सांगत होते। आता ही यंत्रणा प्रत्यक्षात येऊ घातली आहे। टोलच्या रस्त्यांवर GNSS ही सॅटेलाईट यंत्रणा लागू करण्यात आली आहे। ज्या गाड्यांमध्ये GNSS असेल त्यांचा टोल या पद्धतीनं कापला जाणार आहे। यानुसार ज्या गाड्या या तंत्रज्ञानानं लेस असतील त्यांना टोल असलेले राज्य महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून दररोज जरी 20 किलोमीटर एवढाच प्रवास केला तर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना काल जारी केली आहे। यासाठी 2008च्या नियमांमध्ये बदल करण्यात आलाय। या नव्या नियमानुसार टोल असलेल्या रस्त्यांवरून 20 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। यानंतर जर पुढे प्रवास केला तरच एकूण अंतराचा टोल आकारला जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे GNSS असलेल्या वाहनांसाठी वेगळी लेन असणार आहे। या वाहनांना न थांबता टोल नाका पास करता येणार आहे। या वाहनांच्या लेनमध्ये फास्टॅगवाले वाहन घुसल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे। ही यंत्रणा वापरण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाइस वाहनात असणार आहे। तसंच टोल रोडवर नंबर प्लेट वाचू शकणारे कॅमेरे असणार आहेत। यानुसार वाहनानं कापलेलं अंतर ओळखून टोल घेतला जाणार असल्यामुळे इंधन वाचणार असून टोल नाक्यावरील वेळही वाचणार आहे। घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। यावर महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार खड्डेमय घोडबंदर रोड येत्या 8 ते 10 दिवसात दुरुस्त करू असं आश्वासन दिले। घोडबंदर रोड विशेषतः कापूरवाडी ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा 14 किलोमीटरचा रस्ता देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी PWDच्या अखत्यारीत येत आहे। दर 4 महिन्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल रहिवाशांनी तक्रारी केल्यात, ज्यामुळे वाहनं खराब होतात। विशेषतः घाट परिसरात परिणामी वारंवार वाहतुकीची कोंडी होते। सुमारे महिनाभरापूर्वी घोडबंदर रोडवरील वारंवार होणारी वाहतूक कोंडी, खड्डेमय समस्या आणि अपुरी पथदिवे यामुळे हैराण झालेल्या स्थानिक रहिवाशांनी जस्टिस फॉर घोडबंदर रोड नावाचा ग्रुप स्थापन केलाय। ग्रुप आवश्यकतेनुसार वाहतूक व्यवस्थापनास मदत करतो आणि रहिवाशांना दुरुस्तीच्या कामाच्या प्रगतीबद्दल माहिती देतो। या समूहाच्या प्रमुख सदस्यांपैकी एक असलेल्या श्रद्धा राय यांनी रहिवासी नियोजित केलेल्या कामावर बारकाईनं लक्ष ठेवतात असं सांगितलं। ठाणे महानगरपालिका, PWD आणि वाहतूक पोलीस यांच्यातील रहिवासी आणि अधिकारी यांच्यात नुकतीच एक बैठक झाली। या बैठकीनंतर रस्त्यावर अतिरिक्त वाहतूक वॉर्डन तैनात करण्यात आले आणि गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे।
मालमत्ता कर 10 दिवसांमध्ये भरल्यास मालमत्ता कराच्या रकमेत 10% सवलत जाहीर करण्यात आली होती. मात्र ठाणे महापालिकेच्या वतीनं ही कालमर्यादा वाढवून हा कालावधी 15 दिवस केल्यानं याचा चांगलाच फायदा ठाणे महापालिकेला मालमत्ता कर वसुलीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सवलतीचा कालावधी वाढवल्यानं यामधून तब्बल 40 कोटींची वसुली झाली असल्याची माहिती मालमत्ता विभागानं दिली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 39 कोटींची अधिक वसुली झाली असून 8 सप्टेंबरपर्यंत 417 कोटींची वसुली झाली असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा 819 कोटी 71 लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं. मागील वर्षी आर्थिक वर्षात या विभागाला 750 कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं. मात्र या विभागानं 703 कोटी 93 लाख रुपयांची वसुली केली होती. तेव्हा महापालिकेच्या एकूण 9 प्रभाग समित्यांमध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक 220 कोटी 41 लाख रुपयांची वसुली झाली. तर कळव्यात सर्वात कमी म्हणजे 24 कोटी 78 लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता. यंदाच्या आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्याची प्रचिती म्हणजे 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत 9 प्रभाग समिती स्तरावर एकूण 65 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आलाय. यामध्ये सर्वाधिक 24 कोटी 9 लाख रुपये माजिवडा मानपाडा तर सर्वात कमी 1 कोटी 15 लाख रुपये वागळे इस्टेट प्रभाग समिती अंतर्गत वसूल झाले होते. सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेऊन त्यांच्याविषयी महापालिकेनं असाच सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा असं प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य PP वावा यांनी केलं आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगानं दिलेल्या निर्देशांबाबत ठाणे महापालिका करत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी PP वावा यांच्या अध्यक्षतेखाली काल ठाणे महापालिकेत एक बैठक झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, शंकर पाटोळे यांच्यासह विभाग प्रमुख तसंच सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आयोगाचे निर्देश, लाड पागे समितीच्या शिफारशी, महापालिकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी करत असलेले उपक्रम यांचं सादरीकरण करण्यात आलं. त्याबद्दल PP वावा यांनी समाधान व्यक्त केले. तसंच महापालिका आयुक्त सौरभ राव यांचंही त्यांनी अभिनंदन केलं. सफाई कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावर रक्तगट, PF क्रमांक यांचा उल्लेख करावा अशी सूचना वावा यांनी केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीनं यावेळी मांडण्यात आलेल्या पदवीधर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, घरांच्या समस्या आदी मुद्द्यांची नोंद वावा यांनी घेतली. तसंच त्याबद्दलही महापालिकेनं सकारात्मक निर्णय घ्यावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे लोकसभेचे खासदार आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी हिरानंदानी इस्टेट आणि भूमी एस्सर येथील विविध सोसायट्यांमध्ये स्थापित असलेल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं नरेश मस्के यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी सोसायट्यांमधील नागरिकांनी खासदारांचं स्वागत केलं आणि गणपती उत्सवात सहभागी करून घेतलं. खासदार नरेश मस्के यांनी गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सहभागी होत गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं सर्वांना सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली. त्यांच्या या भेटीदरम्यान स्थानिकांनी सोसायट्यांशी संबंधित प्रश्न आणि मुद्दे देखील मांडले, ज्यावर नरेश मस्के यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले.